कोण आलं? एकदा डोळे उघडून बघ कोण आलं. बघितलं ते आमचं गाव. जाऊ ना. मिठी मार डॅडीला. खरं बोलायचा माझ्या नावानं भांडण तुम्ही बोललो तुमचं नाव लेकर बोलून माझं बोलायचं बोलतो का माझा बाबा आहे बोलो कोण सांगतो तुला सांग बाबा आलं विचार परत बोलतो तुला नाही बोलतो माझा बाबा आहे. कोण आहे? त्याचा मुलगा आहे ना? माझा आहे. उचलू का? उचलू? फेकून द्या. या फेकून. जेव्हा फेकून. हॅलो एव्हरीवन, नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत अळूसाठी. अळू म्हणजे एक फळ आहे, चिकूसारखं दिसतं, तर त्याच्यासाठी चाललेलो आहोत. तसे ते पिकलेले वगैरे नाही आहेत, पण बघू जर भेटलेच तर कच्चे घेणार आहे. राखेत ठेवले तर ते पिकतात, तर त्यामुळे बघूया आधी आहेत का. मला ते खूप आवडतात. लास्ट टाइम मी चिपळूणला गेलेली तेव्हा चिपळूणवरून आणलं होतं, 20 रुपयाचे 3. तर आता बघूया भेटतात का. ए मला असं नाही उतरायला जमत. स्लोप होता आणि मला ते स्लोप तसं उतरायला येत नाही. असे वाले हा येणार. चल असे वाले आणि हे बघा, हे आहे अळूचं झाड. किती मोठं आहे, पण एकही अळू नाही आहे त्याला. नाही आहेत, एक पण नाही. एक पण नाही. अळूच्या झाडाला एक पण अळू भेटलेला नाही होता. मग आता आम्ही तिथेच आजूबाजूला करवंदाची खूप जाळी आहे, तर करवंद खायला आलोय. करवंद पाडतोय बघा. पण पाडायची गरजच नाही, हाताने काढ. खूप करवंद आहेत तसे, पण सगळे करवंद कच्चे आहेत, पिकलेले असे नाही आहेत करवंद जास्त. तर आता आम्ही आलेलो आहोत रिटर्न घरी, कारण की आम्हाला ना अळू मिळाले, ना करवंद मिळाले, ना कोकम मिळाला, काहीच मिळालेलं नाही आहे. मग आम्ही आमच्या झाडाचे लिंबू काढून आणलेले आहेत. आता घरी आलेली आहे आणि आज प्रफुल्ल आलेला आहे मुंबईवरून इथे गावाला, तर त्यामुळे आत्या आज पुरणपोळ्या बनवत आहे. दाखवते मी तुम्हाला. इथे पुरणपोळीची तयारी चालू आहे. ही डाळ आहे उकळलेली. ताई आज पुरणपोळ्या बनवणार आहे त्यांच्या कोल्हापुरी स्टाईलच्या. त्यानंतर आत्या इथे गूळ बारीक करते. बाकीचं तर जेवण झालेलं आहे. ताईकडे पाणी काढते डाळीचं.
याची आम्ही कटाची आमटी बनवणार आहे. तर दुपारी सर्व जेवण वगैरे आवरून जेवून आता आम्ही थोडं निघालो आहोत बाहेर. प्रफुल्ल म्हणाला चला थोडंसं गाव पण दाखवा आणि थोडं आपण फिरून पण येऊ. तर त्यामुळे आम्ही आता सर्व फॅमिली बाहेर थोडं फिरायला निघालेलो आहोत गावच्या गावामध्ये. फिरून वगैरे झाल्यावर थोडं भूक लागली. मग संध्याकाळी 6-7च्या दरम्याने आम्ही एक हॉटेल आहे तिकडे जवळपास, तर तिथे आम्ही थोडं स्नॅक्स खायला आलो. कारण घरी जेवण तर होतंच, त्यामुळे थोडं लाईट नाश्ता करून आम्ही घरी जायचा विचार केलेला. आणि ही आहे आत्या माझ्या बाजूला बसलेली. आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या डिशेस मागवल्या होत्या. तर असा आजचा बिझी डे इथेच संपला. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? नवीन दिवसाच्या कोकणातल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही आलेलो आहोत, मी आणि ताई, मासे घेण्यासाठी. तर गावाच्या बाजूलाच दुसरी वाडी आहे, भोईवाडी म्हणून, तर तिथे मासे मिळतात. तर चला बघूया काय आपल्याला मासे मिळतात का. तर आता बघू मासे मिळत आहेत का नाही, किंवा काय मासे मिळत आहेत ते. तर आता जाऊया आपण. आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज आम्ही देवदर्शनाला वगैरे चिपळूण रत्नागिरी फिरायला जाणार आहे. तर जितकं कॅप्चर करता येणार आहे तेवढं करणार आहे. तसे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण मागू तसं, नांगे तोडले तर मरतील ना. तर ॲक्च्युली आम्ही आज सकाळी 6 वाजता घरातून निघालो होतो मासे घेण्यासाठी. कारण की जवळच जी खाडी आहे त्या खाडीमध्ये इकडचे जे गावकरी आहेत, जे भोई समाजाचे आहेत, ते मासेमारी करतात आणि त्यांच्या जाळ्याला जितके काही मासे येतात ते सगळे ते विकतात. पण त्या सकाळची जी 7:30ची गाडी आहे त्याच्या आधी आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं, नाहीतर मग जे मासे विकणारे येतात त्यांना ते विकून टाकतात. त्यामुळे जर मासे हवे असतील तर खूप सकाळी लवकर जावं लागतं. आणि मग जर त्यांच्या जाळ्याला मासे लागले असतील तर ते आपल्याला मिळतातच, पण जर नाही लागले असतील तर ते आपलं बॅड लक समजायचं. हे जे दादा आहेत ते मासेमारी करतात आणि इतकं काही त्यांच्या जाळ्याला मासे लागले नव्हते, थोडेफार छोटे असे मासे होते. पण म्हटलं की आलोच आहे तर थोडेसे घेऊन जाऊया, यासाठी मग आम्ही थांबलो होतो. आणि अजून एक आजोबा आहेत, बाजूलाच राहतात, ते खेकडे विकतात. तर त्यांच्याकडे आम्ही खेकडे घेणार होतो मुंबईला घेऊन जाण्यासाठी. आणि या दादांच्या या जाळ्याला बघा, हे असे एवढे मासे लागलेले आहेत. खूप मेहनत आहे. ते सांगत होते की 3 तास वाट पाहिली पण हे एवढूशे मासे लागलेत. आणि ते खरोखर 1 ते 2 किलोच मासे होते. पण आपल्याला वाटतं की सोपं आहे हे सगळं मासेमारी वगैरे करणं, पण खूप मेहनत आहे आणि खूप स्ट्रगल आहे पाण्यामध्ये. कारण दरवेळेला पाणी, समुद्र, नदी, वॉटेवर जे काय असेल ते आपल्याला साथ देतं असं नाहीच आहे. कशी 1 किलो? 200 काही एवढी येणार नाही. थांबा, आम्ही क्वांटिटी वाढवतोय. अरे बापरे. तुम्हाला काय द्यायचा? मिक्स काय जी अकलची पण जीव घालवते. हो, पण ती खायच्या वारालाच मागतात ना.
हा एक नातवाला राहू दे. आता ते अंजलीला काय रे देऊ? काय मासा आहे ताई? बाई जिवंत आहे. दाखव. जिवंत आहे. तसं आहे बघ त्यात ते. हा, त्यात दोन टाकले. टाकले एक किलो. अजून 1 किलो देताय? कुठं आहे? मला नाही वाटत. आहे कुठे? तुम्ही इथलेच आहे, तुम्ही आज अर्धा किलो खावा. अर्धा किलो घेतो मग काय ही पण आली ना, पण ते नाहीच आहेत ना. अर्धा किलो अर्धा पुन्हा घेऊन द्या ना ती दूधवरती. अर्धा किलो पुन्हा एक आपली उलटी टाक. मसाले ते बारीकच होते. आपली मच्छी टेस्टी ती बारीक नको टाकू त्याला कोंबड्याला पाहिजे. कोंबड्याला जर दुसरं घालणं काहीतरी घेऊन साखर नाही, हे बारकी. टाकून टाकतो त्यांना. लय हलकट आहे. अरे बाय देवा, मी जास्त वावरत आहे, आमच्या इथे येते गिराणाला. आता मला काय तुम्हाला एक मासा अधिक टाकली, एक काय 2 टाकली. तुम्ही या. बाई, भोळे. भोय मासे आहे ते. हे लांबवाले. चवीला काय काटेरी असतात. काळा काय काळा मासा ते तिने तिच्या नातवासाठी ठेवलेले. ते ते आम्ही काय तिकडनं आले ना, जिवंत होते पण जिवंत आहे का नाही ते ब्लॅक वाला जिवंत होतं. मी विचार काय काय हे ब्लॅक वाला जिवंत होतं. ते पण जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. जिवंत आहे. आ एवढंच आहे ग. 400 रुपये. आईला जिवंत आहे मम्मी ब्लॅक वाला छान ना. हा बाबा पाण्यात टाकायला तर आई पोहेल ना. काय आई ते बघ तिकडे पोहे आहे, ती बघ ती. हा नाही काही काटेरी असतात. काटेरी. ते मोठे. नाही नाही, हे चांगले आहेत. काय ते आपण भोय देतो ना मुंबईला, ते भोय आहेत. हे पापलेट सारखे आहे. मग ह्याच्यात काटे मम्मी. असतात. अच्छा. हा मासा कुठला माहिती आहे? चवीला तो दुसरा मासा आम्ही ते आपण हे नको. खाऊ शकतो एवढं. काळा वाला आई दीदी, हा मासा मोदक, आपली मोठी मोदक. मोठं मोदक आणतो ना आपण, तो मासा आहे. तसा आहे. मोदक. एवढा मोठा एवढा होता? मोठा होतो. हा, मग. आपले बाजार बारीक बारीक येतात मग. बाजारामधून आणलंय ना हा पण तोच आहे. मम्मी तरी पण आणलंय बाजार तर अशा प्रकारे आमची एकदम छानवाली सकाळ गेली, कारण की मासे घ्यायला जायला मला खूप आवडतात आणि त्याच्यात तर समुद्राचे ताजे मासे घ्यायला जायचं होतं. सो मस्त मजा आली सकाळ सकाळ. यानंतर आम्ही हे सगळे मासे साफ केले, त्याचं कालवण वगैरे केलं, पण आम्ही ते खाल्ले नाही कारण की पुढे आम्हाला देवदर्शनाला जायचं होतं. तर त्यामुळे आम्ही जस्ट बनवून ठेवलेलं, कारण की रात्री आल्यावर किती वाजतील आणि किती नाही माहिती नव्हतं. त्यामुळे जेवण दिवसभराचं म्हणून करून आम्ही देवदर्शनाला निघणार होतो. आणि तो व्लॉग या व्हिडिओच्या पुढे मी तो पोस्ट करणार आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि असंच भरभरून प्रतिसाद द्या. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझा चॅनल आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील माझ्या ह्या चॅनलची लिंक आहे ती शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा.